आणि यानंतर महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार। उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। उद्या लोकसभेच्या तारखांच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागणार। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेचा निकाल लागण्याची शक्यता। देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। लोकसभेच्या निवडणुका कधीही होऊ द्या, महाविकास आघाडी निवडणुकांसाठी सज्ज। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। देशात आचारसंहिता लागत असेल तर चांगली गोष्ट, लोकसभा निवडणुकीसाठी आमची तयारी पूर्ण। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे 10 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार। चंद्रपुरातील सभेत वकील असीम सरोदेंचा दावा। असीम सरोदेंनी 10 आमदारांची यादीच वाचून दाखवली। असीम सरोदेंचा दावा म्हणजे मुंगेरी लालके हसीन सपने। उलट एकनाथ शिंदेंकडील कुणीही ठाकरे गटात परत जाणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी सरोदेंचा दावा खोडला। जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात। छगन भुजबळांचा दावा, तर जयंत पाटलांचं अगोदर फायनल होऊ द्या, भुजबळांचं वक्तव्य। सोमवारी अनेक राजकीय भूकंप बघायला मिळतील। अनेक जणांचा शिवसेनेत प्रवेश होणार। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा।